आपल्याला टोपरं कटिंग करायचंय, तर डायग्राम करून घ्यायचंय आधी, त्यानंतर मग कटिंग करायचंय पेपरवर, त्यानंतर आपल्याला कपड्यावर ठेवून कटिंग करायचंय आणि मग शिवायचंय। तर माप असेल तो टोपऱ्याचं तर तुम्ही घेऊन करू शकता। तर मी साधारण माप काय असतं ते दाखवणार आहे आणि तुम्हाला जर परफेक्ट बाळाचं मापाने तर माप कसं घ्यायचं ते पण सांगते। तर बाळाच्या एका कानाच्या पाळीपासून ते डोक्यावरून मेजर टेप ठेवायची आहे आणि दुसऱ्या कानाच्या पाळीपर्यंत ठेवायची आणि जेवढं अंतर येतं ना तर तेवढाच अंतरचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। तर आपल्याला आता 11 इंचाचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। तर हा मी पेपर घेतलाय। तर ही जी आहे ना पेपरची कडा, तर तिथूनच मी स्टार्ट करते। हा पेपर एकदम स्ट्रेट मध्ये आहे आणि हा पण इथं स्ट्रेट मध्ये, तर इथून मी खुणा करते बघा। 11 इंचाची खुणा करणार आहे। 11 इंचाचा आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे। तर दोन्ही साईडला आपण खुणा करायची आहे। असं सेम तुम्हाला कटिंग करायचंय। तर मी शिकवताना दाखवणार आहे की तुम्ही नवीन जेव्हा शिकता तेव्हा काय काय तुमच्याकडनं चुका होत असतील नाही का, शिवताना पण दाखवणार आहे। तर हा आपला 11 इंचाचा चौकोन आहे। इथे चौकोन बनवून घ्यायचा आहे। आता हा चौकोन बनवलाय ना, तर त्याचा मध्य काढायचा आहे। तर मेजर टेप आपली अशी ठेवायची आहे आणि फोल्ड करायची। तर त्याचा मध्य जो येतोय ना, मध्य त्याचा 5.5 येईल। तर ते मध्याकडे असं फोल्ड करूनच घ्यायचे डायरेक्ट आणि मध्यावर खुणा करायची। इथे पण तसंच 5.5 वर, हा पण 5.5 वरच आहे ना, तर आपल्याला खुणा करायची आणि इकडे पण 5.5 वर खुणा करायची आणि इथे पण करायची। त्यानंतर हा आपला स्क्वेअर तयार झालाय। तर ह्याला असं आकार द्यायचा आहे आपल्याला, अर्ध गोलासारखा आकार करायचा आहे ह्याला आणि इथून हे कट करून घ्यायचे। तर मी आकार दाखवते तुम्हाला कसा द्यायचा आहे। साधारण असा गोल असा आकार द्यायचा आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा आपल्याला एक पट्टी तयार करायची। तर आपला हा मुख घेर असं म्हणतात ह्याला, जी आपण कानाच्या बाळीपासून जी मेजर टेप ठेवून माप घेतो ना, तर ही 11 इंचाची सेम पट्टी काढून घ्यायची आहे। ती आपल्याला आता ही जी ह्या मापाची जी पट्टी काढणार आहे ना, तर ती आपल्याला ह्या साईडला लावायची असते आणि अजून एक पट्टी काढायची आहे, ती इथे लावायची मागच्या साईडला। ही मागची बाजू आहे आणि ही डोक्याच्या वरती पुढची बाजू आहे। तर ही पट्टी काढायची आहे, ती मोठी काढायची। तर ही पट्टी मी सांगते तुम्हाला 1.5 इंचाची काढायची आहे। तर आपल्याला नाडी प्लस पट्टी लावण्यासाठी हे 11 इंच प्लस नाडीसाठी अशी 22 इंच, म्हणजे दोन्ही साईडने नाडा येणार अशी 22 इंचाची 1.5 इंचाची पट्टी काढायची। तर त्याची पण मी खुणा करून घेते। ही पेपरची कडा आहे ना, तिथूनच मी 1.5 इंचावर खुणा करते। तर हे 2-3 ठिकाणी खुणा करून घ्यायची, कारण आपल्याकडे मोठी स्केल नसते काय काय वेळेस। तर 2-2 खुणा जोडून घ्यायच्या आपल्याला आणि पट्टी तयार करून घ्यायची। तर हाईटला बघा ही अशी 22 इंच आहे। तर इथे ही 22 इंच आहे, पूर्ण पेपरच आहे। तर 22 इंचाकडे खुणा करते मी आणि हे आखून घेते मी। त्यानंतर ही 11 इंचाची मी सांगितली ना, ती आपल्याला 3 इंचाची काढायची। इथे काढते मी साईडला। तर ही जी इथून हे कडा आहे ना, तिथून पकडायचे, 3 इंचाची काढायची।
तर ही 11 इंच. आणि 2 कडे खुणा करून घ्यायची म्हणजे आपली स्ट्रेट लाईन येणार. ठीक आहे. आता ही माप कशी कशी घेतली मी लिहून देते. तसंच तुम्हाला सेम पेपर वर डायग्राम तयार करायचा आहे. जशी घेतली आहे तशी लिहून देते. तर इथून मी बाण करते. हे 11 इंच घेतले. इथून आपल्याला 11 इंच घेतले. इथून पण हे 11 इंच आहे आणि इथून पण हे 11 इंच आहे. असा हा पूर्ण स्क्वेअर आहे. ह्याला पण मी लाईन करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ही पट्टी 1.5 इंचाची आहे. तर हे असं माप घेतले. तर 1.50 हे 1.5 इंच असं लिहितात इंच. आणि मी बाण केला ही अशी घेतली आहे आणि ही उभ्यामध्ये 22 इंच. ठीक आहे. आता ही पट्टी आपण 3 इंचाची घेतली आणि रुंदीला ही 3 घेतली आणि अशी ह्यामध्ये उंचीला 11 इंच. आता ही पट्टी 11 इंच का घेतली आहे? हे 11 आहे ना म्हणून ही 11 घेतली. ही आपल्याला मी कसं जोडायचं ते नंतर सांगते. आता तुम्हाला असं सेम डायग्राम तयार करून घ्यायचा आहे. सेम असा डायग्राम तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. पेपरची जी कडा आहे ना तिथूनच स्टार्ट केलं असतं तर खालच्या साईडला किती अंतर ठेवलंय? किती ठेवलंय खालच्या साईडला? जी खुणा केली आहे तिथून मोजा. तिथून किती ठेवलंय? तिकडचं पण 2 इंचावर खुणा करा म्हणजे आपले चौकोन तयार होईल. आता इकडचं चेक करा वर खाली झाले. वरच्या साईडचं चेक करा 11 इंच आहे का ते आहे. बघा 1/2 इंच वर खाली झाले. त्या लाईनीकडनं घ्या. जी ब्लॅक कलरची जी लाईन केली आहे तुम्ही ना तिथून घ्या हाईट. ती बरोबर आहे. ती जी तुम्ही लाईन मारली ती बरोबर आहे. तिथून मेजर टेप ठेवा. मेजर टेप हाय अशी ठेवा. 11 इंच नाही. आता तुमची लाईन कुठे आहे आणि पेपरच्या टोकापासून पकडले तुम्ही. म्हणून मी सांगत होते पेपरच्या कडा आहे ना तिथूनच स्टार्ट करायचं. तुम्ही आता लाईन केली ना मग तिथूनच मोजायचंय तुम्हाला. आणि वरच्या साईडची वरच्या साईडची खुणा करा 11 इंचावर. बघा आता कुठे आली तुमची. चुकलं असतं ना. ठीक आहे.
पट्टीची खुणा करा. हा बरोबर आहे. दोन खुणा करून घ्या आधी. इकडच्या साईडला पण खुणा करून घ्या. ह्या साईडला किती इंचावर? हा ते 22 इंचाची केली. 1.5 इंचावर करायची ना रुंदीला. हा 1.5 इंचाची खुणा करा ना ह्या साईडला. जी पेपरची कडा आहे तीच पकडा. हा ठीक आहे. हा ती लाईन करा आणि वरच्या साईडला परत 1.5 इंच मोजा. ती तुम्ही केली आहे 1.5 इंच, म्हणजे त्या स्क्वेअर पासूनच घेतले. ह्या साईडला खुणा करा. आता हाय का 1.5? ह्या साईडला खुणा करा, त्या साईडला कडेला. बरं 1.5 इंचावर करा. आता जोडा. अकरा इंच. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. 2 कडे 3 इंचाची खुणा करा. इकडे केली ना, अजून ह्या साईडला करा, म्हणजे आपली सरळ लाईन येणार. नेहमी 2 कडे खुणा करायची आपली स्ट्रेट लाईन येण्यासाठी. घ्या. हा तुमचा आकार थोडासा हा बरोबर आलाय. असा इथून कट करायचंय. आता तुम्हाला कट कुठून करायचंय? इथून हे पूर्ण पट्टी काढायची आहे 1.5 इंचाची. त्यानंतर इथून हा राऊंड कट करायचा आहे असा, आणि ही आपली 3 इंचाची पट्टी काढायची. घ्या कटिंग करून. हा बरोबर आहे. राऊंड केलाय ना, तिथून कट करायचंय. ठीक आहे. त्यानंतर पट्टी कट करायची आहे 3 इंचाची. आता ही जी पट्टी घेतली आपण ना, जेवढं मुख घेर असेल, मी माप सांगितले तेवढी काढायची. आपल्याला जेवढं टोपरं शिवायचंय मुख घेराचं, मी आता 11 आहे म्हणून 11 घेतली आहे ती. आता आपल्याला कपड्यावर कटिंग करायचंय.
तर मी ठेवून देते तुम्हाला. तर चॉकने आखून घ्यायचे आणि कट करायचे. तर सिंगल पीसच घेतलाय मी, सिंगल पीसवर कटिंग करायचे. तर ही पट्टी आपण इथे लावू. आता तुम्ही पेपर जर यूज करत असाल तर ह्याला पिन लावून घ्यायची. टाचणी लावली आधी. तर ह्या टाचण्या तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि इथे हे, नाहीतर हलणार ते पेपर. ठीक आहे, आखताना हलला जातो आपला. न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपरला पण असंच पिनअप करून घ्यायचे. तुम्ही घ्या, तिथे लावा आणि चॉकने आखून घ्या. आणि चॉक तुम्हाला असा हा कडा आहे ना, ते पकडायची. तिकडे लक्ष द्या. ही जी कडा आहे ना, ती उभं पकडायची आणि अशी खुणा करायची. घ्या. आता कटिंग करून घ्या. पेपर काढला तरी चालेल, पेपर काढ. हा, तुम्ही थोडंसं वळवू शकता ते. खालचा कपडा साईडला करा, नाहीतर कट होणार.
आता तुमचं हे कटिंग झालेलं आहे. तर आपल्याला शिवायचं कसं, आता पहिल्यांदा तुम्हाला हाताने शिवायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मशीनवर शिवायचंय. तर हाताने कसं शिवायचंय ते दाखवते मी.